बस बस चालेल. अनादी काळापासून भक्ती करतो आपण. भक्तीची मुख्य जर 2 लक्षणं पाहिलं तर सकाळ मी काहीतरी अपेक्षा ठेवून भक्ती करतो. रोज आम्ही मंदिरात जातो. मंदिरात का जायचं लक्ष देऊन आहे का? देवाने काही द्यावं याच्यासाठी कधीच मंदिरात जायचं नाही. तर देवाने आजपर्यंत भरपूर काही दिलंय म्हणून देवाचे उपकार मानण्यासाठी मंदिरात जायचं असतं. निष्काम भक्ती त्यालाच म्हणतात. काही काही लोकांची भक्ती सकाळ नाही. काही काही लोक स्वतःच्या मर्जीने दान धर्म करणार नाही, पण घरात एक व्यक्ती अशी असते त्याच्या जवळची की ती जेव्हा सांगेल की करा दान धर्म, तेव्हा ती व्यक्ती दिलखुलासपणे दान धर्म करून टाकते. ती व्यक्ती त्याची कोण असते? ते घरी गेल्यावर अभ्यास करून बायको नवऱ्याला म्हणते हो आज आमोश आहे काहीतरी दान धर्म करा. पण मनुष्य जातो बिचारा रस्त्याने ऑफिसला जात असताना कोणाला दान द्यावं कोणाला दान द्यावं. आणि मग रस्त्याने एखादं भिकारी खाणं म्हणत असतो गरीबों की सुनो ओ तुम्हारी सुनेगा तुम 1 पैसा दोगे लगेच आपण 1 रुपया काढून देतो का ओ 10 लाख देगा. असं कधी मिळेल का? त्याला वाटलं अंधाय अंधाच्या हातात रुपया ठेवून देऊ. त्याने ठेवला रुपया आणि तो अंधा म्हणतो आता एवढी महागाई झाली चांदी 4 लाख रुपये किलो होऊन गेली 1 रुपया ठेवतो फक्त. जिने 1 रुपया ठेवला तो म्हणे अरे 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 मी 1 रुपया ठेवलाय तुला कसं काय तुला ते दिसत नाही म्हणे. इथे जो रोज अंधा बसतो ना त्याची ड्युटी मी करतोय. इथला अंधा बाहेर गेलाय म्हणे इथला अंधा कुठे गेलाय म्हणे वसंत टॉकीज मध्ये पिक्चर पाहिजे. म्हणजे जगात खरा अंधा कोणी नाही. आपण जिथे दान धर्म करतो तो खरंच योग्य होतो का हे समजून घेतलं पाहिजे. जगामध्ये अनेक लोक असताना सुदामा फक्त कृष्णालाच पोहे का देतो आणि भगवान कृष्ण फक्त सुदामाचंच घर सोन्याचं का करतात. वाकड्या बोकड्या मधुमंगल मनसुखा श्रीधाम एवढे सगळे भक्त असताना सुदामाचंच गाव सोन्याचं केलं का? कारण सुदामाला आयुष्यात कधीच सोनं नको होतं त्याला कृष्ण पाहिजे होता. जेणे कधी सोन्याकडे पाहिलंच नाही त्याला सोनं देऊन टाकलं. देवाचा एक न्याय घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. सुदामाने देवाच्या दिशेने पाऊल टाकलंय. देवासाठी 1 पाऊल टाका देव आपल्यासाठी 10 पावलं टाकतो. पैशाने श्रीमंत असणारी माणसं रस्त्याने पावलं पावले हजारो भेटतात, पण हृदयाने श्रीमंत असणाऱ्या देवासाठी स्वतःची पावलं खर्च करून या मंडपात बसावं लागतं. ह्या गावात अनेक लोक राहत असतील पण इथे कोणी बसावं ही देवाची इच्छा असते. ज्याच्यावर कृपा असते ना त्यालाच तो इथे बसू देतो. विठ्ठल 7 दिवसाचा सप्ताह म्हणजे शिबिर आहे. जिथे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना भक्ती सुखाचा आनंद मिळतोय. पहा तुम्ही आजच्या 8 दिवसाला हा मंडप निघून जाईल. ह्या वाड्यामध्ये पाहण्याची सुद्धा कोणाची हिंमत होणार नाही. कारण 8 दिवसामध्ये इथे प्रत्यक्ष भगवंताचं स्थान आहे. परमात्मा इथे प्रत्यक्ष उपस्थित आहे. जेथे कीर्तनाची जागा तेथे आणि सगळ्यात महत्वाचं ते नाही वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षात वर्तते आणि प्रत्यक्ष भगवंत या ठिकाणी उपस्थित आहे. आणि जिथे परमात्मा आहे तिथे परमात्म्याचे भक्त एकत्र येतात. भक्त कोणाला म्हणतात? जे संसारापासून विभक्त होऊन भगवंताच्या भक्तीमध्ये आसक्त असतात म्हणजे कायम तत्पर असतात ते खरे भक्त. मग भक्तांचं कर्तव्य काय? भक्तांचं पहिलं कर्तव्य की भगवंताची भक्ती करणं. आता नेमकं भक्ती करणं म्हणजे नेमकं काय हे आम्हाला माहिती. तुमच्या माता भगिनींचा एक आवडता सण, तो सण असा आहे तुमच्या घरी जे लहान लेकरं आहे ना त्यांना आपल्या घरी आवडलेला सगळ्यात आवडता पाहुणा म्हणजे कोण असतो माहिती का? घरी येणारा सगळ्यात आवडता पाहुणा म्हणजे पोरांचा मामा. कोण? ह्या लेकरांना सगळ्यात जास्ती काकापेक्षा सुद्धा कोण आवडतं माहिती का? ह्या लेकरांची काय चुकी काय शिकवतो ना मास्तरांना व्यवस्थित हो म्हणतो. ह्या लेकरांना शिकवतो
शिको बेटा म्हणजे गुरुजींना पगार चांगला भेटेल. ह्या मास्तरांनी ह्या लेकरांना काय शिकवलं हे शिकवलं तर मी बोलतो पळती झाडे पाहूया. एकाही गुरुजींनी आपल्याला असं शिकवलं नाही काकाच्या गावाला जाऊया जाऊया. एकाही गुरुजींनी आम्हाला शिकवलं. शाळेमध्ये मामा मावशी शिकवले आपल्याला